वाहेगाव येथे भूमिजा ट्रेडिंग कंपनी या नव्या व्यावसायिक उपक्रमाचा भव्य शुभारंभ बुधवार दिनांक 15 ऑक्टोबर 2025 ला सकाळी मोठ्या उत्साहात पार पडला। या शुभारंभाला शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती। यावेळी वाहेगावातील प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे गंगापूर साखर कारखान्याचे विद्यमान संचालक सुरेशचंद्र कचरू मनाळ पाटील यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच पंचक्रोशीतील शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी उपक्रमाचं कौतुक करत स्थानिक शेतकऱ्यांना यामुळे मोठा लाभ होईल असं सांगितलंय। ग्रामीण भागात देखील उद्योजक तयार होतात ही फार मोठी आनंदाची गोष्ट आहे असं मत वाल्मिक भाऊ शिरसाट यांनी व्यक्त केलंय। वाहेगाव येथे पहिल्यांदाच मका खरेदी शुभारंभाला शेतकऱ्यांची पसंती मिळत असून भूमिजा ट्रेडिंग कंपनीचे सर्वत्र कौतुक होत आहे। भूमिजा ट्रेडिंग कंपनीत कापूस आणि मका खरेदी तसेच बी बियाणे, खते आणि विक्रीचे कामकाज सुरू करण्यात आले आहे। स्पर्धात्मक दर, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा यामुळे शेतकऱ्यांचा प्रतिसाद उत्साहवर्धक दिसत आहे। हा सोहळा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौक, वाहेगाव, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला असून शेतकऱ्यांना आता तालुक्याच्या ठिकाणी माल घेऊन जाण्याचा त्रास वाचलाय। यावेळी सतीश मनाळ, अरुण मनाळ, अनंता भडके, ऋषिकेश मनाळ, सुदाम भडके, राजेश्वर हिवाळे, जयदीप गायकवाड, नारायण मनाळ, अनिल मनाळ, पांडुरंग कापे, काकासाहेब मनाळ आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। खरं तर ग्रामीण भागामध्ये उद्योजक तयार झाले पाहिजे, सर्वसामान्य शेतकऱ्याची मुले उभी राहिली पाहिजे। यासाठी माझ्यासारखे असेल, आनंदभाऊ सारखे असेल अनेक कार्यकर्ते या चळवळीमध्ये काम करत असतात, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करत असतात। आणि अशा याच्यामध्ये जर अरुणभाऊ सारखे एक नवतरुण जो स्वतःही इंजिनियर आहे, त्यांच्या मिसेस पण इंजिनियर आहे, आणि अशा पद्धतीमध्ये एवढा उच्च शिक्षित तरुण जर ग्रामीण भागामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना गैरसोय होत होती, तिथून जायचं आणि गंगापूर असेल किंवा इतर शहरामध्ये जाऊन ती मका विक्री करायची, इतर शेतीमाल विक्री करायचा, कापूस असेल, आणि तिथं सुद्धा आपण जर पाहिलं तर एक ठराविक समाजाची मोनोपल्ली या व्यवसायामध्ये होती। एक सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला सामान्य शेतकऱ्यांच्या समस्या माहिती असतात आणि या समस्यावर निश्चितच ज्या मार्केटला जे भाव मिळतात त्यापेक्षा 2 पैसे भाव आपल्याला जास्त देतील याची मला खात्री आहे, आणि पारदर्शकता ठेवतील इथं मात्र निश्चित आहे। त्यामुळे अरुण भाऊच्या या नवीन उपक्रमाला पहिल्याही या दुकानाच्या वेळेस उद्घाटनाच्या वेळेस पण मी या ठिकाणी आलो होतो, त्यावेळेस आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय मनाळ दादा या ठिकाणी उद्घाटनाला होते, आणि आजही या निमित्ताने योग तसं तर ते माझे कौटुंबिक सदस्य आणि मित्रसुद्धा आहेत, त्यामुळे मला येणंच होतं। आणि आज या नवीन त्यांच्या उद्योगाला मी या निमित्ताने शुभेच्छा देतो। आपल्या सर्व शेतकरी मित्रांना या निमित्ताने विनंती करतो की आपला माणूस कोणी असेल, ते अरुण भाऊ असेल किंवा अजून कोणी असेल, तो मोठा करण्याचा प्रयत्न करणार, तो व्यापारामध्ये असेल, इतर शेतीच्या काही अडीअडचणीमध्ये असेल किंवा समस्यामध्ये असेल, आपला माणूस आपणच मोठा करायचा असतो। प्रतिनिधी अमोल पारखे, NTV न्यूज मराठी, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर।